मित्रांनो नमस्कार. मी नवीन भिडे आणि आपण पाहत आहात देश दर्शन डायरीज. मित्रांनो, आज आपण ज्या व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा करणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बंगालच्या पूर्व मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी. एक साधारण नेत्या ते मुख्यमंत्री ह्याच्या पलीकडे जात आपल्या कुटुंबातील एक मोठी बहीण अर्थात दीदी म्हणून अवघ्या राज्यात तयार झालेली ही त्यांची ओळख, हे त्यांच्या यशाचे खरे गमक म्हणता येईल. ममता बॅनर्जी यांनी डाव्या पक्षांसोबत कधीही बैठका घेऊन किंवा आदेश सूचनांचा भडीमार करून किंवा नुसती भाषणे देऊन त्यांनी त्यांच्याशी दोन हात केले नाहीत. त्याउलट त्या प्रत्यक्ष रेल्वे रुळांवर उतरल्या, प्रसंगी रस्त्यांवरील आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि त्याचप्रमाणे रस्त्यावरील आंदोलनामध्ये त्या अगदी उद्वेगाने गरजल्या देखील. बऱ्याच वेळा तर त्या हिंसाचारग्रस्त गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करताना देखील दिसल्या. थोडक्यात काय तर संघर्ष व लढा हीच आपली राजकीय भाषा आहे, हे ममता बॅनर्जी यांनी आपल्या कृतीतूनच सर्वांना दाखवून दिले. त्यांच्या रूपाने एक गतिमान राजकारण अवघ्या देशाने पाहिले. त्यांच्याबद्दल म्हणायचे झाले तर एक उत्स्फूर्त, उद्वेगपूर्ण व संघर्ष करणारी स्त्री, अशी बरीच विशेषणे त्यांच्यासाठी लावली गेलेली आहेत. दिनांक 5 जानेवारी 1955 रोजी जन्म झालेल्या ममता बॅनर्जी यांच्याकडे उपजतच जिद्द व चिकाटी आहे. त्यांचे वडील प्रमिलेश्वर बॅनर्जी हे एक उत्तम शिक्षक व स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्याकडूनच त्यांना हा वारसा लाभला आहे. ममता बॅनर्जी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. गरिबीशी संघर्ष करताना प्रसंगी ममता बॅनर्जी यांनी दूध विक्री देखील केली. त्यानंतर दक्षिण कोलकातामधील जोगमाया देवी कॉलेजमधून त्यांनी इतिहासामध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर इस्लामिक इतिहासात त्यांनी मास्टर्स केले. त्यासोबतच BEd व कायद्याचे शिक्षण देखील घेतले. अगदी कॉलेज काळापासूनच त्या सक्रिय राजकारणात होत्या आणि तसे पाहायला गेले तर त्यांचा खरा राजकीय प्रवास हा 1970 सालापासून काँग्रेससोबत सुरू झाला. त्यानंतर काही वर्षातच त्यांच्यातील एक धडाडीचे नेतृत्व अवघ्या देशाला कळले. गोष्ट 1975ची आहे. ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते जयप्रकाश नारायण यांच्या काँग्रेस विरोधी विद्यार्थी आंदोलनाचा ममता बॅनर्जी यांनी आपल्या आविर्भावामध्ये विरोध केला. JP ह्या आंदोलनासाठी कोलकाता दौऱ्यावर आले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा रोखला आणि त्यावेळी वय वर्ष अवघी 20 असलेल्या ममता बॅनर्जी ह्या चक्क त्यांच्या गाडीच्या बोनेटवर चढल्या. त्यांच्या या भूमिकेची नंतर अख्ख्या देशभर खूप काळ चर्चा होत राहिली. त्यानंतरची घटना आहे 1993 सालची. ही घटना म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीला अक्षरशः कलाटणी देणारी ठरली. जुलै 1993 साली जिल्हा सचिवालय इमारत रायटर्स येथे एक आंदोलन झाले होते. त्या आंदोलनाच्या वेळी झालेल्या पोलिसांच्या गोळीबारामध्ये जवळजवळ 13 तरुणांचा मृत्यू झाला होता. त्याच आंदोलनात ममता बॅनर्जी यांना देखील जबर मारहाण झाली होती. त्याच वर्षी जानेवारी महिन्यात एका मूकबधीर बलात्कार पीडितेसोबत माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अक्षरशः त्यांच्या दरवाजासमोर ठाण मांडून बसल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी ममता बॅनर्जी व त्या तरुणीला अक्षरशः जिन्यांवरून फरफटत खाली आणले. त्यामध्ये ममता बॅनर्जी यांचे कपडे देखील फाटले. परंतु तिथे ममता बॅनर्जी यांनी अशी एक शपथ घेतली, ती म्हणजे अशी की ह्या इमारतीत मी पुन्हा त्याच वेळी परतेन की जेव्हा मी या राज्याची मुख्यमंत्री झालेली असेल. आणि अखेर 20 मे 2011 रोजी त्यांनी ती शपथ खरी करून दाखवली. 16 ऑगस्ट 1990 रोजी बंगाल बंद दरम्यान माकप कार्यकर्ता लालू आलम याने ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर वार केले होते. त्यामध्ये त्या जबर जखमी झाल्या होत्या, परंतु डोक्याला पट्टी बांधून त्या पुन्हा रस्त्यावर उतरल्या. त्याचप्रमाणे टाटा प्रकल्पाविरोधातील सिंगूरमधील टाटा प्रकल्पाविरोधातील जमीन संपादनाविरोधातील त्यांचे 26 दिवसांचे उपोषण
नंदीग्राममधील ग्रामस्थांसोबत केलेले आंदोलन, तसेच आत्तापर्यंत SIR प्रकरणी केलेल्या न्यायालयामधला युक्तिवाद व छाप्यादरम्यान केलेले हस्तक्षेप, ह्या व अशा अनेक घटनांमधून व प्रसंगांमधून ममता बॅनर्जी यांचा वेगळा ठसा नक्कीच उमटून दिसतो. काँग्रेससोबत सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय प्रवासाने अनेक वळणे घेतली. केंद्रीय राजकारणामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रसंगी त्यांनी NDAशी देखील घरोबा केला होता. त्याच काळात त्यांनी काँग्रेस सोबत बरीच महत्त्वाची पदे, जसे 2दा रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री, युवा मंत्री, महिला व बालकल्याण विभागाच्या राज्यमंत्री, ही अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. त्यानंतर 2011 मध्ये त्यांना राज्यात सूर गवसला. माटी माणूसचा दिलेला त्यांनी नारा अक्षरशः वादळी ठरला. पश्चिम बंगालमधील 34 वर्षांच्या डाव्यांच्या गडाला अक्षरशः सुरुंग लावला गेला. विधानसभेच्या 294 पैकी 184 जागांवर तृणमूलने आपले नाव कोरले. त्यानंतर झालेल्या 2016च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या जागा आणखीन वाढल्या. सुती साडी, साधी स्लीपर हा ममता यांचा पेहराव प्रस्थापित राजकीय नेत्याच्या प्रतिमेला छेद देणार आहे. किंबहुना हाच साधेपणा पक्षाच्या यशाचा धागा आहे. ज्या प्रस्थापित व्यवस्थेचा तृणमूलने पराभव केला, तीच व्यवस्था त्यांच्या पक्षात देखील घर करू लागली. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या आवाजापेक्षा स्थानिक नेत्यांचे आवाज वाढू लागले. भ्रष्टाचाराचे आरोप, महिलांवरील हिंसाचाराच्या घटना ह्या घाव घालू लागल्या. पक्षाचा ढाचा बदलू लागला. पक्ष पर्यायाने ममता यांच्या विरोधातील संताप हा शांतपणे का होईना पण वाढत गेला. याची परिणिती ह्या निवडणुकीत झाली. पण केंद्रासोबतच राज्यातही स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या ममता यांचा राजकीय प्रवास दुर्लक्षित करून अजिबात चालणार नाही. तर मित्रांनो, ही होती माहिती ममता बॅनर्जी यांच्या राजकीय प्रवासाबद्दल. तुमच्या मते ममता बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास हा वादग्रस्त आहे की नाही, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तसेच पुढे तुम्हाला कुठल्या व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा करण्यास जास्त आवडेल, हे देखील मला नक्की कळवा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.